नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन व अतिशय महत्त्वाची व्हिडिओ हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. फायनली अपडेट आलेला आहे. निकाल डेट जाहीर झालेला आहे. मार्क्स व नॉर्मलायझेशन हे सुद्धा तुम्हाला होणार आहे. आणि निकाल डेट सुद्धा जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तुमचे जे सगळं क्वेरीज आहेत ते मी तुम्हाला इथे क्लिअर करणार. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. ही अपडेट फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि जे विद्यार्थी मित्र आपले रिझल्टची वाट पाहत आहेत फक्त त्यांच्यासाठी आहे. फालतू विद्यार्थ्यांसाठी नाही. जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत फक्त त्यांच्यासाठी आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो याचं जे परिपत्र आलं आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक आहे. बार्टी, TRT आहे, सारथी, महाज्योती आणि RT द्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26 साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश प्रशिक्षणामध्ये प्राप्त झालेल्या गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत व परीक्षांमधून वगळलेल्या प्रश्नांबाबत व एकाहून अधिक पर्याय योग्य असलेल्या प्रश्नांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र राज्य बार्टी, TRT, सारथी, महाज्योती आणि बार्टीच्या संस्थेच्या लाभार्थी गटांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण का 2025-26 संबंधित विविध योजनेच्या लाभार्थी निवडणुकीकरिता सवरकश धोरणांतर्गत सामायिक प्रवेश प्रशिक्षणाचे कॉमन एंट्रन्स टेस्ट आयोजन 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत करण्यात आले होते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला रिस्पॉन्स शीट ज्याला आपण आन्सर की असं म्हणतो ते सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचबरोबर चॅलेंज पोर्टल सुद्धा 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 व दिनांक 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचबरोबर आता प्राप्त आक्षेपांच्या पडताळणी अंती जे प्रश्न चुकीचे असतील आढळून आले असतील ते वगळण्यात येत असून ज्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वगळण्यात आले असतील त्यांचे गुण ऑप्टेन मार्क हे पुढे दिलेल्या सूत्रानुसार परिगणित केले जातील. विद्यार्थी मित्रांनो हा नॉर्मलायझेशनचा तुमचा जो आहे ऑप्टेन मार्क्सवाला हा जो आहे इथे यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल मार्क्स रिसीव्ह फॉर इच करेक्ट आन्सर डिवायडेड बाय हायेस्ट मार्क पॉसिबल आफ्टर ओमिशन ऑफ रॉंग क्वेश्चन इंटू 100. अशा प्रकारे इथे तुम्हाला नॉर्मलायझेशनचा सुद्धा मुद्दा दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे क्वेश्चन रॉंग असतील, जे संस्थेद्वारे काही क्वेश्चन जे रॉंग असतील त्याचे सुद्धा तुम्हाला फायदा भेटणार आहे. आता इथे महत्वाचं म्हणजे काय, उमेदवाराने इथे बघू शकता उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रत रिझल्ट वेब कॉपी द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामध्ये उमेदवारांचे वरीलप्रमाणे ऑप्टेन मार्क तसेच पर्सेंटाईल स्कोर, सामान्यकृत गुण यांचा अंतर्भाव असेल. परीक्षानिहाय अंतिम गुणवत्ता याद्या व या सामान्यकृत गुणानुसार पर्सेंटाईल स्कोर संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील. सर्व उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर्सेंटाईल बेसिसवर तुम्हाला स्कोर आणि तुमचे मार्क्स सुद्धा इथे दिसणार आहे. ही एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता तुमचा रिझल्ट कधी लागेल. काही विद्यार्थी मित्र जे आहे ते बार्टी, TRTच्या ऑफिसमध्ये गेलेले होते पुण्यामध्ये. त्यांनी तिथे जाऊन विचारलं होतं की सर रिझल्ट कधी लागेल. म्हणजे जे विद्यार्थी गेले होते त्यांना स्कोर चांगला होता, त्यांना 85-90 पर्यंत मार्क्स होते. असे विद्यार्थी जाऊन तिथे विचारून आले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी विचारणी केली आणि त्या विद्यार्थ्यांना जे संस्थेद्वारे जे माहिती त्यांनी दिलेली आहे, जे जिथे काम करणारे व्यक्ती त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यांनी सांगितले आहे हा रिझल्ट तुम्हाला 8 ते
10च्या तारखेच्या मधात आम्ही देऊ. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी मोस्ट प्रोबॅबली 8 तारखेवर भर दिलं, पण आपण ते 8 ते 10च्या दरम्यान पकडून चालू. कारण काही पण होऊ शकतं, कधी 8, कधी 9, कधी 10. पण आपण मोठं जे घेऊन चालवणार आहे ते 8 ते 10च्या दरम्यान घेऊन चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमचा रिझल्ट 8 ते 10च्या मधात कधी पण लागू शकते. तुम्ही वेळोवेळी जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा जाऊन बघू शकता, किंवा तुम्हाला आपल्या चॅनलच्या द्वारे सुद्धा कळवण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. पण चुकीचं कमेंट करू नका, जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तेच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.